मोठ्या भक्तिमय व अमाप उत्साहात वळसंगची ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी मातेची बाळबट्टल सोहळा उत्साहात पार पडला। वळसंगची ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या बाळबट्टल देवीची बुधवारी मध्यरात्री 12 वाजता मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात निघाली। रात्री 12 वाजता या मिरवणुकीस प्रारंभ झाला आणि पहाटे 7 वाजेपर्यंत मिरवणूक निघाली। कर्नाटकातील मासळ गावातून चांदीचा दिवा कसा आणला याचा इतिहास तर सर्वांना माहीतच आहे। तो चांदीचा दिवा घेऊन देवी गावाभोवती प्रदक्षिणा घालते। या दरम्यान श्रद्धाळू भक्त देवीची ओटी भरतात व आशीर्वाद घेण्यासाठी जमिनीवर बसतात अशी श्रद्धा आहे। आपल्या मनातील या देवीला काही मनोकामना सांगितल्यास ते पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे। यावेळी देवी तम्मांगी तुझं संकट दूर हो असा आशीर्वाद देते। ही चांदीची वाटी अन्य गावातील भक्तांनी घेऊन जाऊ नये यासाठी वळसंग येथील ग्रामस्थ आणि देवी भक्त सतर्क असतात। यापूर्वी या चांदीच्या वाटीच्या संरक्षणासाठी भक्तगण काट्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन या चांदीच्या वाटीसाठी, परंतु सध्या कायदेशीर बाब बघता या सर्व गोष्टी कमी झाल्या आहेत। परंतु या चांदीच्या रक्षणासाठी श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचे भक्तगण प्रत्येक वेळी तयारीत असतात। ही चांदीची वाटी अन्य ठिकाणी जाऊ नये यासाठी जातीने लक्ष देत असतात। मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही यात्रा पार पडते। वळसंग गावावर कुठलेही संकट येऊ नये यासाठी देवी वळसंग गावाभोवती प्रदक्षिणा घालते, हे एक वैशिष्ट्य आहे। डोक्यावर 2 ते 2.5 किलो वजनाचा फुलांचा हार दांडा, दोन्ही पायात 40 किलो घुंगरू बांधून एका हातात धारदार तलवार घेऊन अखंड पेटता चांदीचा दिवा आणि सर्वांसह मानकऱ्यांच्या मदतीने जवळपास 12 तास चालणारी यात्रा आहे। दरम्यान बुधवारी मध्यरात्री हा श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा महोत्सवाचा बाळबट्टल कार्यक्रम अमाप उत्साही वातावरणात संपन्न झाला। या यात्रेस कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्रासह विविध अन्य राज्यातून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात। या यात्रेची एक ऐतिहासिक ओळख आहे। गेल्या 250 वर्षापासून या यात्रेची परंपरा आस्थागायत अविरत सुरू आहे। हटगार कोष्टी समाज यात्रेचे नेतृत्व करते, तर विविध समाजांना या यात्रेचे मान आणि विडा आहे।